आणि नंतर माझा कन्हैया मटकी फोडणारे सगळ्यांची गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन सावकाश नाचत सावकाश गागर घेऊन पाण्या गवळण अरे आले सावकाश थांब दे नाचत द्या सावकाश गागर घेऊन निघाली पाण्या गवळण 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 ठुमकत चालली डोलत ठुमकत चालली डोलत वाऱ्याच्या गागर घेऊन निघाली गवळण चला घ्या येऊ नका इकडे गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण हळू गागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकत चालली डोलत ठुमकत चालली डोलत ठुमक चालली डोलत वाऱ्याच्या गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण हसत कुद मोडीत डोळे हसत कुद मोडीत डोळे हसत कुद मोडीत डोळे हसत कुद मोडीत डोळे बनी आठवी कृष्णात गागर घेऊन पाण्या गवळण गागर घेऊन निघाली पाण्या गवळण गागर घेऊन आडविवाद उभा शारंगर 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 सोड काना जाऊ दे लवकर सोड काना जाऊ दे लवकर काना जाऊ दे लवकर बाबा कदर कन्हैया
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन माझ्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन माझ्या गवळण ठुमकत ठुमकत चालली डोल ठुमकत ठुमकत चालली डोल ठुमक 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 चालली डोल वाऱ्याच्या घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन पाण्या गवळण गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला ते देखोनी कृष्ण नावला खूप घेऊन येवे ते देखोनी कृष्ण नावला खूप घेऊन येवे गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरा कान्या सर 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 परदा नको आरुता येऊ कान्या सर 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 परदा नको आरुता येऊ तुझा संग झाली या मग मी घरात कैसे जाऊ गवळणीचा ताट निघाला हरी गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला
कन्हैया रडतो. वा यशोदा मैया बघा त्याला ताकीद करते, खोड्या नको करू. हाताला धरलेला बघा कन्हैयाचा कान पकडला यशोदा मैयाने आणि सांगत आहे खोड्या करू नको. वा तर कन्हैया म्हणतो रडतो आता आई मी खोडी करणार नाही. आई आला आई मारते बघा त्याला तोंडावर, चपराट मारला यशोदा मैयाने आणि कन्हैया रडतो आई मी आता खोडी करणार नाही. आई मी खोडी करणार नाही. आई म्हणते तू खोडी केलीस, त्या गोपिकाची मटकी फोडलीस. हो घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा घोडे नको करू माझे बाबा. हे घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, बाबा घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा माझे बाबा. धावूनिया घरला घरी बैसविला मांडीवरी, धावूनिया घरीला घरी कन्हैया पळू लागला. बैसविला मांडीवरी, यमुनेची माती काशी काका, यमुनेची माती काशी. हरी घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, बाबा घोडे नको करू रे, घोडे नको करू रे, घोडे नको करू माझे बाबा, बाबा घोडे नको करू माझे बाबा, माझे बाबा घोडे नको करू माझे बाबा, बाबा बाबा घोडे नको करू माझे बाबा, बाबा बाबा घोडे नको करू माझे बाबा. आता यशोदा मैया काय करणार आहे, माकन करणार आहे. बघा रवी आणलेले आहे, मटकं ठेवलेलं आहे आणि मटक्यामध्ये रवी ठेवली. आता यशोदा मैया माझ्या कन्हैयासाठी लोणी तयार करते बघा, दुमदुम करते, घुम करते, घुम करते, घुम करते, डेरे घुमते, डेरे घुमते, आनंदला गौरवी गौरवी चंद चंद डोलती, हरी आनंदला गौरवी गौरवी चंद चंद डोलती, आनंदला गौरवी चंद चंद डोलती, हरी आनंदला गौरवी गौरवी चंद चंद डोलती. यशोदा मैया छान आता डेऱ्यामध्ये लोणी तयार करते. माझा कन्हैयासाठी तयार करते ताजं ताजं माकन. यशोदा मैया डेऱ्यामध्ये रवी टाकलेले आहे आणि त्या ठिकाणी काय करत आहे, छान छान घुसळण करत आहे आणि तिकडं कन्हैया येणार आहे माझा. तेवढ्या यशोदा मैयाने लोण्याचा गोळा तयार केला कन्हैयासाठी आणि त्या ठिकाणी माझा कृष्ण तिकडनं येणार, खेळायला गेलेला आहे लांब. खूप त्याला भूक लागली असेल, लांब खेळायला गेलेला आहे बालगोपालाबरोबर आणि त्या ठिकाणी बालगोपाल खेळायला गेला आणि तिकडनं कन्हैया येत आहे. यशोदा मैयाने रोहिणीला सांगितलं, रोहिणी हाक मार माझ्या कन्हैयाला. कृष्णाला हाक मारली, कृष्ण आलेला आहे जवळ. जवळ आल्याबरोबर यशोदा मैया त्या लोण्याचा गोळा देत आहे. कृष्ण मुखामध्ये लोण्याचा गोळा, यशोदा मैयाने कृष्णाला लोण्याचा गोळा खाऊ घातला. कृष्णाने लोणी खाल्लं. वा वा. हा यशोदा मैया कृष्णाच्या मुखामध्ये लोण्याचा गोळा टाकत आहे. कन्हैया गुडू खात आहे. वा बघा कन्हैयाने मुख केलंय आ, कन्हैया करतो आ. यशोदा मैया त्याच्या मुखात पाहते किती पडलं. बालगोपालाच्या मुखात टाकलं बघा. पेंध्या, श्रीदाम्या, वाकड्या, मधुमंगल सगळे आ करतात. आम्हाला दे मैया, आम्हाला भूक लागली. कन्हैयाला देते आणि आम्हाला का देत नाही म्हणून सगळे आ करतात आ. आणि सगळ्याच्या मुखामध्ये यशोदा मैयाने त्या ठिकाणी माकन लोणी भरलं. सगळ्यांनी पोटभर खाल्लं. माकन चोरीला बोले बाल कन्हैयाला लगी. बघा
त्या ठिकाणी यशोदा मैया कन्हैयाला भरपूर माखन लोणी दिलं, बालगोपालांनी भरपूर खाल्लं. चला सगळ्या गोपिका माझ्या कन्हैयाला बालगोपालाला लोणी खाऊ घालतात. सगळे बालगोपाल लोणी खात आहे बघा. वा गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. गोपालांनो गोल रिंगण करा, गोल रिंगण करा, गोल रिंगण. गोपाल मुलींनो गोविंदा 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 आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. हरी एक दोन तीन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. एक दोन तीन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. हरी एक दोन ले जरा दोन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. एक दोन तीन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. गोविंदा आला रे आला, वाह ये हलवा हरी एक दोन तीन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. तीन चार, दाऊ दादा के चेले हुशियार. हरी गोकुळचा कृष्ण आला, दही हंडी फोडायला. गोकुळचा कृष्ण आला, दही हंडी फोडायला. कृष्णाचा गोकुळ झाला, चला गड्या पाहू चला. कृष्णाचा गोकुळ झाला, चला पाहू चला. गोकुळचा कृष्ण आला, दही हंडी फोडायला. कृष्ण आला, चला पाहू. भावाचे हो हे गोपाळ गोपाळ राजा गोल गोल. वाह वाह जय हो. हरी मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया धीरज का
गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आता दिवाळीचे दिवस आले. यशोदामाईने सुंदर सुंदर पक्वांना तयार केले. लाडू पेढे. बसा खाली सगळे. बाबूला बसा खाली. 15 मिनिटं कथा होईल. 15 मिनिटानंतर लगेच रुक्मिणी संवार होणार आहे. छान मंगलाष्टकामध्ये लग्न लागणार आहे. सुंदर सुंदर रुक्मिणी तयार झालेली आहे. कृष्ण तयार झालेला आहे. चला या ठिकाणी आता 15 मिनिटांमध्ये 15 मिनिटांनंतर विवाह सोहळा होणार आहे. रुक्मिणी संवार. छान रुक्मिणी तयार झालेली आहे. तिकडे कृष्ण हुबेहू कृष्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला 15 मिनिटं कथा ऐकायची. सगळ्यांनी शांत व्हा. दिवाळी दिवस आले. दिवाळीच्या दिवशी यशोदा मैयाने छान छान पक्वान तयार केले. लाडू पेढे जिलबी भजे कुरडया पापड्या. कन्हैया गेला. मैया मला दे ना पापडी. ए शांत बसा. खाली बसा. शांत राहा. 15 मिनिटात कथा होणार आहे. चला दिवाळीचे दिवस आले. यशोदामाईने छान छान पक्वान तयार केले. लाडू पेढे जिलबी भजे कुरडया पापड्या. कन्हैया गेला. यशोदेला म्हणला मला दे ना पेढा. यशोदा म्हणे तुला नाही, ही इंद्रदेवासाठी बनवलेत. कन्हैया गेला. नंदबाबाला बोलला बाबा आई मला देत नाही. नंदबाबा म्हणले आपण इंद्राची पूजा करतो. नंदबाबा म्हणले कन्हैया म्हणला इंद्राची का पूजा करता. तो पाऊस पडतो म्हणून करतो. ठीक आहे आता असं नाही करायचं, आपण गोवर्धनाची पूजा करायची. ठीक आहे कन्हैया तुझ्या गोवर्धनाला काय लागतं. माझ्या कन्हैयाने सांगितलं 56 प्रकारचे भोग लागतात. लाडू पेढे जिलबी भजे कुरडया पापड्या बनवा. सुंदर सुंदर पक्वान्न बनवले आणि सगळे घेऊन गोवर्धनाकडे गेले. गोवर्धनाला आता स्नान घाला. गोवर्धनाची आता पूजा करा. पण त्या ठिकाणी स्नान घालता घालता सगळे थकून गेले पाणी टाकू टाकू. गोवर्धन पर्वत 21 किलोमीटरचा पर्वत. त्याला पाणी टाकलं मिशी सुद्धा भिजली ओली झाली नाही. सगळे परेशान झाले. कन्हैया आता काय करायचं. काय काळजी करू नका. सगळे डोळे झाका. आता मी काय करतो मनापासून गंगा प्रकट करतो. माझ्या कन्हैयाने मनापासून एक गंगा प्रकट केली. बोले मानसी गंगा मैया की जय. मानसी गंगा प्रकट झाली. मानसी गंगा प्रकट झाल्याबरोबर लगेच प्रत्येकाने बकेटी उचलल्या. गोवर्धनाला स्नान घातलं. गोवर्धनाने विधिवत पूजा केली. आता काय पाहिजे. गोवर्धनामध्ये बघा माझा भगवान एका रूपाने कृष्ण प्रकट झाला, एका रूपाने पुजारी झाला. नंदबाबा म्हणले आता कन्हैया काय करायचं. आता काही नाही. आता सगळ्यांनी आणले तेवढे पदार्थ द्या. लाव ब्रजाशी भोग जेवढे आणले तेवढे स्वीकार केले. माझ्या गोवर्धनाने सगळे त्या ठिकाणी खाल्ले. मधुमंगल आला. कन्हैया हे सगळं गोवर्धन किती दिवसाचा उपाशी आहे. सगळंच खातो का. म्हणजे काही प्रेमाने दे आहे ना. तुम्ही चिंता करू नका तुमच्यासाठी प्रसाद ठेवेल. चला सगळं झालं. नंतर इंद्रदेव कोपला. इंद्रदेव वरुण देवाला सांगितलं, पवन देवाला सांगितलं तुम्ही काय करा इंद्राची पूजा बंद केली. आता असा पाऊस पडा, असा वर्षा करा की सगळं गोवर्धन वाहून गेलं पाहिजे. गोकुळ नगरी वाहून गेली पाहिजे. आकाशामध्ये इथं चमकायला लागला. मेघ गर्जना करू लागला. भयंकर पाऊस आला जोरात. तेवढ्यात सगळे गेले. कन्हैया बचाव, रक्षा करू रक्षा करू. कन्हैया मला चिंता करू नका. गोवर्धनाने मला कानात सांगितले मला उचला. माझा कन्हैया गेला आणि गोवर्धन पर्वताला 7 वर्षाच्या कृष्णाने 7 दिवस 7 रात्री एका करंगळीवर गोवर्धन धारण केला. सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. 7 दिवस झाल्यानंतर सगळे म्हणले बालगोपाल कन्हैया थकला असेल, तू थोडासा हात खाली घे. थोडासा हात खाली घेतला सगळ्यांच्या काट्या पटापट तुटून गेल्या. बचाव बचाव. कन्हैयाने पुन्हा यथावत सुरक्षित काय केलं सगळ्यांची रक्षा केली. पुन्हा गोवर्धन पर्वत खाली ठेवला. नंतर बघा सगळे म्हणले कन्हैया तू कसा गोवर्धन पर्वत उचलला. माझा कृष्ण म्हणला कछु मा कनका बल भयो कछु गोपन करी सहाय. श्री राधेची कृपा से मैंने गोवर्धन गिरिराज उठाय. बोले गिरिराज भगवान की जय. बोले गिरिराज भगवान की जय. गोवर्धन या ठिकाणी गोवर्धन लीला झाली. आता ऐका इकडे कंस मामाने मीटिंग बोलवली. आता काला काला मुरलीवाला कोण जाईन त्याला मारायला. सगळे गेले, कोणी वापस नाही आले. नारदाने सांगितले एक काम करा कृष्णाला तुम्ही बोलून घ्या, सगळे मिळून मारा. मग त्या ठिकाणी अक्रू काकाला सांगितलं रथ घेऊन जायला. अक्रू काका निघाला मथुरे येऊन गोकुळ नगरीला. गोकुळ नगरीला गेल्याबरोबर तिकडे कन्हैया गाय घेऊन येत होता. माझा कन्हैया गाया पुढं कन्हैया मागे. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटो सो मेरो भजन गुमान.
गोपाल चरण मेरो मदन गोपाल हरी घास गाए गैया चार गाए ग्वाल घास गाए गैया दूध पीवे ग्वाल हरी घास गाए गैया दूध पीवे ग्वाल घास गाए गैया दूध पीवे ग्वाल हरी माखन खायो मेरो मदन गोपाल माखन खायो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटी छोटी गैया छोटी बात छोटी छोटी गैया छोटी छोटी बात छोटो सो छोटो छोटो मदन गोपाल हरी छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल. कन्हैया तिकडनं आलेला आहे. इकडे अक्रू काका आलेले आहेत. कन्हैया पळत पळत गेला, अक्रू काकाला भेटला. काका, मला माहिती तुम्ही मला न्यायला आलात. यशोदामैयाला सांगू नका, नंदमामाला सांगा, केवळ हळूच सांगा कानात. काय कंस मामाने खूप मेळा भरवलाय, जत्रा आहे ना, यात्रा आहे कुठे मथुरेला, आम्हाला पाहायला जायचं असं सांगा. मी कृष्णाला न्यायला आलो एवढंच सांगा, बाकी काय सांगायचं नाही. ठीक आहे. अक्रू काका गेले आणि त्याने रथ दिसला समोर अंगणामध्ये. सगळ्या गोपिकांना कळलं हे रथ कशासाठी आला. अरे आमचे आखोचे तारे प्राण वल्लभ कृष्ण आणि बलरामाला नेण्यासाठी आला असं कळल्याबरोबर सगळ्या गोपिका गोळा झाल्या. गवळणी यशोदेला म्हणू लागल्या, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावरा कारत शृंगारीला सांगे हो मजला अक्रूर उभा साबाई गे साजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी हे बोले नंदाची पटराई सतलजित होई मथुरेसी चक्रपाणी जातो के साजनी विवर झाला मनवचन ऐकोनी या नंदाची मिळाला गवळणी या नंदाचे अंगणी मिळाला त्या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदेच्या विचारू लागल्या हे रथ कशाला आला. त्यांना कळलं कृष्णाला न्यायला आला. सगळ्या रथाला आडवे झाल्या. कृष्ण अक्रूर रथावर चढले. आज गवळणी गेल्या अक्रू काकाला विनंती करू लागल्या, अक्रूला चांडाळा तुला कोणी धाडिले या ठिकाणी विनंती करू लागल्या, पाय पडू लागल्या, पदर पसरू लागल्या, भीक मागू लागल्या. नको नेऊ भगवान, नको देऊ भगवान नको देऊ भगवान नको देऊ भगवान हरी वृंदावनी वृंदावनी सजन जनासी देव रे जीवदान नको देऊ भगवान अक्रूरा नको देऊ भगवान नको देऊ भगवान नको देऊ भगवान. सगळ्या गोपिका अक्रूरला विनंती करू लागल्या, नको नेऊ भगवान. आडवे झाल्या रथाला. कृष्णाला म्हणू लागल्या, कन्हैया वाव हा संसार देवापायी संसाराची राख रांगोळी केली
वाटोळं केलं आणि तू आम्हाला सोडून चाललास. आणि जायचं जर असेल ना तर आमच्या अंगावर रथ घेऊन जा. सगळ्या आडव्या पडलेल्या आहेत. रथातून कृष्ण खाली उतरला. सगळ्या गोपिकाला सांगू लागला, अरे गोपी हो, जेवढी तुमची माझ्यावर श्रद्धा आहे, जेवढी भक्ती आहे, तेवढी मथुरावासींची पण आहे. मी आज जाईल, उद्या राहील आणि परसो येईल. परसो याने परवा येईल. तुम्हाला वचन देतो, रस्ता अडू नका, वा बाजूला. सगळ्या गोपिका बाजूला झाल्या. रथावर माझा कन्हैया आरूढ झाला. अक्रू काका रथ हाकू लागला. तेवढ्या यशोदेला कळलं की माझा कन्हैया गेला. मला सोडून यशोदेने हाक मारली, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. मोठ्याने हाक मारली, कन्हैया कन्हैया. तेवढ्यात कन्हैया पळत आला. यशोदाबाईला आलिंगन दिलं, मिठी मारली, मैया तुला सोडून जाणार नाही कन्हैया. आज जाईल, उद्या राहील आणि परसू येईल. चिंता करू नको माय, तर वचन देतो. कन्हैया निघाला रथावर. गेला मथुरेला, विश्राम घाटावर. एक परत बाकी होता. बालगोपाल म्हणले, कन्हैया आपण कुठं आलो भैया? आपण आलो मामाच्या नगरीला. बालगोपाल म्हणले, अरे भैया पहिलं विचारलं असतं आम्हाला, मामाच्या नगरीला चाललो तर मामाच्या नगरीला असं नसं जायचं. छान छान कपडे घालून जायचं, छान छान सजून जायचं. जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, गॉगल, मस्त कट मारून जायचा, कोंबडा कट, कुकूची मस्त सेंट मारून जायचं, अत्तर मारून जायचं. हे ना, असं थोडं जायचं असतं. अरे आपले कपडे बघ कसे फाटके कपडे आहेत, चड्डी फाटकी, सगळे शेणाने भरलेले. तू जर पहिला म्हणला असता ना, मी अशी मस्त छान सूट बूट घातला असता, मस्त आहे ना, असा कट मारला असता आणि आलो असतो. चला पहिलं का नाही सांगितलं कन्हैया? कन्हैया म्हणला, काय चिंता करता, चला मामाच्या गावाला काही कमी नाही. सगळे म्हणले, सगळं गाव मामाचं, एक नाही कामाचं. कन्हैया म्हणला, चला धोबी घाटावर. धोबी घाटावर गेले. एका धोब्याला खूप अभिमान होता, अहंकार